बघितला सारखा लक्ष घड्याळाकडे. वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक. हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेते हो माझी.
हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडासा रिव्हर्ब वाढवा जरा मॉनिटर हॅलो थोडा शार्प वाटलास करा तरी पण चालेल हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक चेक हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो म्हणजे अगदी प्रत्येक शब्दानी शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत येत नसेल तर निश्चित सांगा कारण कार्यक्रम आपला आहे दोन्ही बुवा तुमचे आहेत आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे माझा लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं आहे करायची सुरुवात गणपती बाप्पा
हो हसून पाकळ्या उन्हात नाहती, सुखातल्या क्षणी पुढे शहरती. हसून पाकळ्या उन्हात नाहती, सुखातल्या क्षणी पुढे शहरती. तुझ आपुले मनास सांगता, होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्याच वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. आणि म्हणून हे माई बाबा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असेल. तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. ओ तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. दान हे असे तुला मी मागता, मायेचा दे आसरा. घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. हो घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावाग हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते ज्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे. आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार. बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर. आज माझे त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव कातळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पडेल आणि आमचे गौरवदादा घोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी तुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओंकार नाचेकर. त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा ह्याकडलाच आपला होता माझे बंधू सुशांत दादा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहत्यात परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटेल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो. तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम कांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होतात. राजादा ह्याचा आवाज वाढवता लय बराबर आहे म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काही धूर जास्त काढायचो जोर उडवायचा 21 तारखेला आता कसाला बरा वाटायचा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग मित्र परिवार प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सर्वांनी शाहीर माझे बंधू गोडगाळ्याचे गायक सबंध कोकणचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना आज पण झोंबाट तुमच्याने मला जोरातच होणार आहे पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं एकामेकाच्या उरावर बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय करा अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोकणीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून रथयात्रेच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता, पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा, अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिल्या तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागली. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वाणापडे सांगणार बोवा हाय गाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बाबा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर, कानातला चोथा बाहेर काढा आणि घ्या खरडावून अगदी हवा तसा म्हणून म्हणतोय. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिका अरे तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला. चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला.
लेकरावरी केली माया खरी, तू या लेकरावरी केली माया खरी, दिदी हृदयात जागा माया बापा परी, तिने हृदयात जागा माय बाबा परी, तिने हृदयात जागा माय बाबा परी. दिदी हृदयात जागा माय बापा परी. जरी असलो कुठे तरी ध्यानी रागिला, जरी असलो कुठे तरी तू ध्यानी रागिला, रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. माझ्या आहे सामोरी तुझे रूप ईश्वरी, तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी, तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी, तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. हो तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. राजशाने हाथोर तुझा महिमा गाईला, राजशाने हाथोर तुझा महिमा गाईला, रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. बोल श्री गणपती गजानन महाराज, गावदेवी माते, बजरंग बली, कैलासवासी भिकाजी भुवा, शिवराम धोंडू वस्ताद, अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया.
झालेला आहे रात्र थोडी आणि सोंग फार. हा मुंबई रंगमंचावर सुद्धा भानगडच ही आहे. गावाला आपला बरा स्तवन अगदी इथं चालला सारखा लक्ष घड्याळाकडे. वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल ओ आयोजक. हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेते हो माझ्यातली. उद्या म्हणू नका भावकीत कांदा नको उगाच उद्या. म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे. विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो आज अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो. ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे ते विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली डिजिटल इंडिया करण्याच्या नादामध्ये माणसानं निसर्गाचा ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची. खाजाव घामाला किती खाजवतोयस तेवढा गाण अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय तुम्ही तुरेवाला बोलतो दुसऱ्या बारीत. तो आम्हाला शक्तिवादांना कधी बोलायला भेटतो जेव्हा कधी आपली भारी लागल तेव्हा. तर बुवा म्हणाला होता काय तर लिहून घे म्हणतात मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा मला पण आज बघायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिलव तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद. बुवा आले तर वाकशा म्हणून बुवाना सांगतोय बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहिती आहे संबंध या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कोणी सगळंच आहे. काय मी असं सुशांत बुवा म्हणतील चला मला असं काय म्हणतोय. पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झिमन बुवा. लय भारी माणूस चिमटा कुठं पण काढा राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गान दिले विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत 4थी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे. आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या शरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का. या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का. व्याकुळ झाली ही धरणी माता अरे तिचा सारथी तू होशील का. दुःख जीवांच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का. बाप्पा अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि फोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या अरे जळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुला सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजान लेकराचं काय सांगणं आहे. आज माझ्या कोकणातला बळीराजा आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा हे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचं लक्ष असावं. मागणे हे माझे देवा अरे मागणे हे माझे देवा
आज तुझ्या पाया. बाप्पा, अरे हे लेकरू तुला काय मागताय? की मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. त्या पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. हे माझे देवा आज तुझ्या पाया. मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. बाप्पा, अरे आज तुझा काय कोप आहे? आज तुझ्या मनामध्ये नक्की रात्री तुझ्या या लेकरांवरती काय आहे? ही धरणी माता आज कोरडी पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली. म्हणून बाप्पा, अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा आज सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाड म्हणून म्हणायचंय. हो सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. हो रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली. कधी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाली पेरून आता घरा कृप छाया. शेती झाली पेरून आता घरा कृप छाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. तूच रे संहारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी. हो
साध खाली तेरणाला तुझी आधी माया, साध खाली तेरणाला तुझी आधी माया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. हो मागणे हे माझे देवा आज तुझ पाया, मागणे हे माझे देवा आज तुझ पाया, वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया, वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया, पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. या ठिकाणी भाषण झालेलं आहे अक्षय दादा आगरे, माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे. की तुला दिलेले वचनातील काना मी कधी नाही घसरले, पूर्वजन्माचा प्रिय सखा तू तुला नाही मी विसरले. अरे युगा युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले, आपल्या अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम, एवढा अजरामर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेच आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखावणारच नाही, कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते तरी सुद्धा जीवापाड या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता मन भर गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, पाखरा आझाद गेले तुला. आग लागली आता शब्द मला वशाना पडला प्रेम, कांडा लावून टाका त्याला शिया है ना. चालला कसला प्रेम, काय बाजारात विकत भेटतो आताचा प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ती माझ्या राधेने आणि तिच्या कानाने. म्हणून म्हणायचं आहे काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय वेडा, ये प्यार तो है एक धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना, तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आला. न पिणारा पण बघावं तर 7:45 अगदी त्याची गाडी तराट आहे ना, लेझिम खेळत तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या या धनी मनी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या बाजूनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या जानी मनी. हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी, 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 वेडी झाली वृंदावनी
श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावून तू येना हरी किती समजावू मी तू येना हरी किती समजावू मी तू रे येना हरी जीव वाळून टाकीन माझा तुझ आहे माझ्या हृदयाचा राजा नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जोडी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 तुझ्यासाठी मी झुरते देहावान हरते नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे हो पुन्हा मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे कामाचा तू सांग रे गुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुणा यात आहे का माझा तू सांग रे गुणा तूच केला आहे राधे शिवाला नको बदलू आता तू साई राधा त्या यमुना तिरी वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या घरी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी. आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काय काळजी करू नका फक्त बुवांना पण सांगा म्हणून आवरता घ्या कारण विषय कसा आहे वेळ हित कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणेकरी नाही वेळेला अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा ओ जिनांबुवा काय म्हणतो ऐका अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा ओ माटल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका शाप टाका नाहीसा करून म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा हो त्याच मूळ शाहीर निशाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड खाय भेटतील पण झाडावरचा म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा
तुम्ही शोधा होत्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल संघासाठी खास न बोलता शिरेवरती तंबूत परत दिले शाहीर देवेंद्र शिनांबुवा म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुल नाहीतर करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ नाहीतर करीन दांडी गुल या सभारणात चारीन धूळ करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ रच करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ आहे मोवा तुमचं मोठं घराणं आहे मोवा तुमचं मोठं घराणं आहे मोवा तुमचं मोठं घराणं गुरुला तुमच्या जाहो शरण गुरुला तुमच्या जाहो शरण गुरुला तुमच्या जाहो शरण दिली माजू नका हो लाजू दिली माजू नका हो लाजू कालावून घेतलंय गुळ कालावून घेतलंय गुळ तुम्ही शोधा होत्याच मूळ तुम्ही शोधा होत्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल तुम्ही शोधा होत्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल 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 शोधा होत्याच मूळ नश करीन दांडी गुल नश शोधा होत्याच मूळ नश करीन दांडी गुल हो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा आणि प्रश्नाचा माझ्या गावा हो छडा आहे तो जुना सोडतोय पुन्हा फार आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा होत्याचा मूळ तुम्ही शोधा होत्याचा मूळ नाहीतर करीन दांडी गुल सभारणात चालीन धूळ नश करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ नश करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ नश करीन दांडी गुल सभारणात चारीन धूळ वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेली आहे डावल माऊली एखादा दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी हा तुमची माफी मागतो अगदी मनापासून आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या परीसाठी मित्रांनो जो मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र शिमनबुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या परीसाठी कराल शाहीराने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम परीक्षा या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी व निकम यांचा आयोजकांतर्फे सत्कार होतो. सुनील रावल साहेब आणि आंबेकर साहेब एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात शक्तिवाली शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या.